आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय नदी पालत व पिना रोग क्षय काय भजनास उरले ते पाहिजे का राम राम स्मराधी भगवंत घेतलं पाहिजे. मायेनं देवाला विनंती केली, देवाला विनंती केल्यावर भगवान परमात्म्याने सांगितलं काय म्हणणं आहे तुझं. म्हटलं देवा, अरे जर मी एकटी या विश्वात असेल तर मला कोणीतरी राखण पाहिजे आणि मला मात्र गरज कोणाची आहे तर पतीची गरज आहे. माझा विवाह कुठेतरी हो. लग्न आता आलंय का? अनादी कालापासून ब्रह्म त्या ठिकाणी देवानं सांगितलं मायेला चिंता करू नका, मी पुढे अवतार धारण करतोय, तो आदिनाथाचा अवतार धारण करीन आणि आदिनाथ झाल्याच्या नंतर या सृष्टीत येईल. त्यावेळेला तुमचा आणि माझा विवाह होईल. त्याच्यामध्ये तुम्ही अंड घालाल आणि त्या अंड्यापासून 3 जीवांचा उद्धार होईल. 3 देव निर्माण झाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. तिघांची उत्पत्ती दिली, पण मायेनं 3 मुलांकडे आपली कामं वाटून दिली. एकाला सांगितलं ब्रह्म जे निर्माण करील त्याला खाऊ घाल, दुसऱ्याला सांगितलं जो खाऊ घालतोय आणि सगळ्यांना जगवतोय त्याला खाऊ घालायचं काम दिलं, पण जगवण्याचं काम ज्यांनी केलं त्याला तिसऱ्याला काम सांगितलं ह्या सगळ्यांना संपू. त्यांनी विचार केला आपल्याकडे काम खातं चांगलं आलंय, मग त्या खात्यामध्ये आपण उपयोग केलाच पाहिजे. मग उपयोग करायसाठी हे गेलं तर गेलं, कुठं जाऊन राहिलं? स्मशानभूमी. वा, कुठं राहिलं? स्मशानभूमीत. कोण? भगवान शंकर. आतापर्यंत सांगा देवाच्या घरात बेल वाजवायला कुणी जातोय का? कुठे देवाचं घर, शंकराचं घर कुठे? आणि ते का तिथं जाऊन बसलं? याला एक कारण आहे, ही जेवढी खपतील ना त्याची राख त्याला अंगाला लावायची होती. भस्म उटी रुंडा माळा